हॅलो, नमस्कार. मी वायपूर येथील शेतकरी रावसाहेब मका पाटील, राहणार वायपूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. SRT पद्धतप्रमाणे नानाजी देशमुख संजीवनी विद्यापीठ, गुलाबराव खंडागळे साहेब यांच्या प्रेरणेने मी उन्हाळी मूग हे उत्पन्न घेतलेलं आहे आणि सरांच्या सांगितल्याप्रमाणे शिफारशीप्रमाणे मूग पेरलेला आहे. आणि मूग पेरून झाल्यावर उगवणीपूर्व तणनाशक मारलेलं आहे आणि उगवण झाल्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे तणनाशक मारलेलं आहे. बघा, निवृत्त कृषी अधिकारी गुलाबराव खंडागळे साहेब, निवृत्ती याचा अर्थ असा राहतो की निवृत्त झाल्यावर ते त्यांचाच संसार सांभाळतात. लोकांचा काही एक त्यांना विचार नसतो, पडलेलं नसतं. कोणी कसंही जगून नोकरी करून झालेली असते आणि निवृत्ती वेतन भेटतं, उदाहरणार्थ पेन्शन भेटते. काही पडलेली नसते लोकांना. पण हे असा माणूस आहे गुलाबराव खंडागळे साहेब की इतक्या आतुरतेने, आत्मीयतेने सांगतात, आत्मीयतेने बोलतात आणि केव्हाही फोन केला तरी व्यवस्थित बोलतात. औषधाचं नाव व्यवस्थित सांगता. बघा, असो, मूग पेरताना मी पेंड्यामेथिलीन मारलं होतं. मूग पेरून झाला आणि पेंड्यामेथिलीन मारलं आणि पेंड्यामेथिलीन मारून झाल्यावर तरीही गवत उतरलं. बघा, आणि पेंड्यामेथिलीन मारून झाल्यावर जेव्हा उतरवून झाली तर सरांना फोन केला आणि सरांनी सांगितलं MEG थायपर मतलब बाजारामध्ये ना ते सिलेक्टर नावाने भेटतं. ते मारलं आहे आणि बघा, मारण्याचा रिझल्ट सर्व जडत आहे. हे बघा, इतका फायदा आहे, मजूर लागणारच नाही. आणि असं म्हणतात की खेती करे धन का नाश, खोटं आहे. SRT पद्धतप्रमाणे सरांनी सांगितलं, तण देई धन. तण जर उतरलं ना तर तुम्हाला धन भेटेल, असं सर म्हणतात. आणि सांगतात की तुम्ही शेतीला किदरू नका, कंटाळू नका. वडिलोपार्जित बापजात्याची शेती आहे, तुम्हाला काही विकत घ्यायची नाही आहे, फक्त व्यवस्थित करायचं आहे. सर सांगतात त्याप्रमाणे नियोजन करायचं आहे. उगवणीपूर्व तणनाशक मारायचं आहे आणि उगवण झाल्यानंतर उगवण पश्चात तणनाशक मारायचं आहे आणि व्यवस्थित शेती करायची आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच. ही कलियुगाचा फेरा आहे, कलियुग चालू आहे आणि कोणीच कोणासाठी शब्द खर्चायला तयार नाही. आणि सर निस्वार्थ प्रेमाने, निस्वार्थ भावनेने, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसताना तुम्ही दिवसातनं 4दा फोन करा गुलाबराव खंडागळे साहेबांना. दिवसातनं 4दा फोन करा तरी व्यवस्थित उचलतात, बोलतात, औषधांची नावं सांगतात आणि सांगतात की हिंमत नको सोडू, घाबरू नको, चालू दे, हान, हे हान, मग हे झालं का हे हान. म्हणजे उगवणीपूर्व तणनाशक मार आणि उगवण झाल्यावर उगवणी पश्चात तणनाशक मार, तुला व्यवस्थित पिकेल असा आत्मविश्वास दाखवतात आणि आत्मीयतेने उभं करतात, जीवन जगायचं शिकवतात. शेतकरी त्यांचा एवढाच भाव आहे की शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी खड्ड्यात गेला नको पाहिजे. आणि आपण पाहतो जे शेतकऱ्याच्या पाठीमागे कोणीच उभं नाही आहे आणि शेतकऱ्याच्या भावासाठी म्हणजे बाजारभावासाठी कोणी प्रयत्न करत नाही, फक्त बोलतात निवडणुकीपुरतं. निवडणूक झालं की तू कोण मी कोण. शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि जगायचं आहे आणि सरांच्या शिफारशीप्रमाणे शेती करायची, हिंमत सोडायची नाही. एवढे बोलून माझे बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.